नमस्कार. मधुरव सीझन 2 आणि भाग 19 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मधुरवचा फेसबुकवरचा लाईव्ह असा आपला हा शेवटचा कार्यक्रम आहे आणि मला खूप जणांचे मेसेजेस आले आहेत की इतक्या लवकर सीझन 2 संपला सुद्धा लक्षातच आलं नाही आणि हा संपावा असं कधी वाटत नाही. पण मी एवढंच म्हणेन की आपण एक छान सुरुवात केली आणि आता आपण एक त्याचा छान शेवट करणार आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना सीझन 1 आणि सीझन 2 आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल. आज आपला शेवटचा भाग आहे आणि तुम्हाला मी म्हटलंच आहे की आपण आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे. पण एक सरप्राईज नाहीये, आज तुम्हाला बरीच सरप्राईजेस आहेत आणि ती काय आहेत ते तुम्हाला हळूहळू कळणार आहेत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला आणि आजची जी पहिली कविता आहे त्याविषयी रोहित सगळ्यांना सांग ती कविता काय आहे आणि मग आपण सादर करूया. नक्कीच नक्कीच. तर आजच्या भागाची आपण सुरुवात करतोय आणि मधुराताई म्हणालीये तसे आज एक नसून अनेक सरप्राईजेस असणार आहेत. तर आजची जी पहिली कविता आहे ती आहे स्वाती लेले यांची. स्वाती लेले ह्या पनवेलवरून आपल्याला जॉईन होणार आहेत आणि त्या कवितेचं नाव आहे काकसंवाद. आणि आता ती कविता आपण ऐकूच या आणि सरप्राईज काय आहे ते सुद्धा बघूया. नमस्कार. नमस्कार. अभिजित साटम, एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, माझा नवरा आणि त्याची अजून एक ओळख तुम्हाला या कवितेनंतर मी सांगणार आहे. पण सगळ्यात आधी आपण कविता ऐकूया आणि मग आपण गप्पा मारूया. कवितेचं नाव आहे काकसंवाद. बसला होता कावळा जांभळावर शांत. बसला होता कावळा जांभळावर शांत, मीही घरातून त्यास पाहत होते निवांत. बसला होता कावळा जांभळावर शांत, मीही घरातून त्यास पाहत होते निवांत. नजरेच्या संवादात म्हणाला मला ताई, वय जरा झालंय पंखात बळ नाही. मी म्हणाले बसा आजोबा दोन घटका. मी म्हणाले बसा आजोबा दोन घटका बसा, चहा घेणार का मारू छान गप्पा. आमच्या या जगात तुमचा मोठा मान, आमच्या या जगात तुमचा मोठा मान, अशरीर आत्मा तुमच्याशी बोलतो छान. 10व्याच्या विधीतून अंदाज येऊ लागला. 10व्याच्या विधीतून अंदाज येऊ लागला, माझ्या पिंड स्पर्शासाठी आत्माही विळू लागला. हेवे दावे नीती अनितीने गाठता तुम्ही तर, हेवे दावे नीती अनितीने गाठता तुम्ही तर, आणि काकस्पर्शासाठी घालता मला गड. शिवलो नाही तरीही दर्बावर सारी भिस्त, शिवलो नाही तरीही दर्बावर सारी भिस्त, वाट पाहून सोडवता सारे प्रश्न क्लिष्ट. पाखंडी मनाचे पाडे वाचताना तो असतो स्पष्ट, पाखंडी मनाचे पाडे वाचताना तो असतो स्पष्ट, मी मात्र ऐकून सार बनतो नत द्रष्ट. भेदभाव नाही, भेदभाव नाही आत्म्याचेच नेहमी ऐकले, भेदभाव नाही आत्म्याचेच नेहमी ऐकले, शिवणे न शिवणे हे जगनियंत्याने ठरवले. दिसताच अंतयात्रा डोळे त्याचे लकाकले. दिसताच अंतयात्रा डोळे त्याचे लकाकले, अन पुढच्या तयारीसाठी पंख त्याने फडफडले. काकसंवाद. खरंच मला खूप कौतुक वाटलं की या विषयावर कविता स्वातीताईंनी केली आणि मला त्यांच्याशी नक्कीच गप्पा मारायच्या आहेत. पण त्यापूर्वी अभिजितला मी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्यानंतर आपण स्वातीताईंकडे वळूया. अभिजित, येस. मी तुम्हाला मागच्याही सीझन मध्ये सांगितलं होतं की माझ्या इतकाच मधुरवचा विचार करणारा आणि माझ्या पाठीशी कायम उभा राहणारा असा माझा नवरा. आणि मला असं वाटलं की या निमित्ताने मी 2 सीझन्स केले, जवळजवळ 40 एपिसोड, तर त्याला नक्कीच यायला पाहिजे कारण तो एक उत्तम अभिनेताही आहे. आणि आज त्याची जी मी नवीन ओळख करून देणार आहे ती तुम्हाला सगळ्यांनाच खूप तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाची पण आहे. कारण मधुरव सीझन 1 आणि सीझन 2चं जे आपण पुस्तक काढतो आहोत, खरं तर आपण दिवाळी अंक असं म्हटलं होतं,
पण आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की तो दिवाळी अंक न राहता त्याचं खरं तर एक पुस्तक स्वरूपच आहे. आपण दिवाळी ग्रंथ म्हणू शकतो त्याला, पण पुस्तक स्वरूपातच ते येणार आहे आणि ते तुम्हाला मिळणार आहे, तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे ते www.teampool.com या वेबसाईटवर. आणि ही वेबसाईट काय आहे हे तुम्हाला अभिजित सांगणार आहे, कारण त्याची संकल्पना आणि त्याचा निर्माता हा अभिजित आणि त्याची टीम आहे. सो अभिजितने म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की तो अभिनेता आहे, दिग्दर्शक आहे, निर्माता आहे, पण तो सॉफ्टवेअर मध्ये पण खूप काम करतो. tikitis.com हे मराठी नाटक प्रेमींना सगळ्यांनाच माहितीये, जे अभिजितने सुरुवात केली होती त्याची. आणि आता मधुरवच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हे कळेल की टीम पूल हे काय आहे. नवीन गोष्ट आहे ही, आणि तिथे आपल्याला आपलं हे पुस्तक मिळणार आहे, जिथे तुम्ही ऑर्डर करू शकणार आहात. अर्थात ती ऑर्डर कशी करायची किंवा ते पुस्तक तुमच्यापर्यंत कसं येईल हे सगळं मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे. पण आता टीम पूल विषयी आपण अभिजितला विचारूया, आणि मधुरव मध्ये आज एक कविता त्याने सादर केली, त्याच्याबद्दलही त्याला विचारूया. मी आधी तर स्वाती लेलेंना थँक्यू म्हणतो की तुम्ही खूप छान कविता लिहिली आणि आम्हाला ती सादर करता आली, मला ती सादर करता आली. आणि मधुरा आणि आमची सगळी जी मधुरोची जी टीम आहे ती इतके दिवस वेगवेगळ्या कविता गोष्टी तुमच्या समोर आणतायत. आज मला त्याचा पार्ट होता आला, मलाही तुमच्या समोर येता आलं, त्यासाठी आय एम सो हॅपी. आणि मला असं वाटतं की मधुरव हा कार्यक्रम खरं तर सुरू झाला एका छोट्या आयडियामधून. मधुराच्या डोक्यात एक आयडिया आली, मी त्याच्यात काही गोष्टी टाकल्या आणि देन हा कार्यक्रम सुरू झाला सोशल मीडियावर. आणि मला असं वाटतंय की हा कार्यक्रम आता फक्त आमचा असं राहिलेला नाहीये, तो खरं आता तुमचा झालेला आहे. इट्स बिकम अ पब्लिक काइंड ऑफ अ प्लॅटफॉर्म. हा तुमचा कार्यक्रम झालेला आहे खरंच, म्हणजे मधुराचा किंवा मधुरवचा किंवा मधुरवच्या टीमचा किंवा माझं असं काही झालं नाही. इट इज तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं, तुम्ही त्याच्यात एवढं सगळं स्वतःचं भरलं आणलं, त्यामुळे व्हॉट एव्हर या कार्यक्रमाला जो काय मोठा झालाय, जे लोक रिसीव्ह करतायत आणि आनंद घेतात त्या कार्यक्रमाचा, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आमच्या इतक्याच व्हॉट यू कॉल कॉंग्रॅच्युलेशन दिले पाहिजेत. आणि खूप छान वाटते की आपण आता या सगळ्या कार्यक्रमाचं एक पुस्तक बनवतो. आणि मला वाटतं की दिस वुड बी द फर्स्ट टाइम की सोशल मीडियावर कुठलं तरी पुस्तक जन्माला आलंय. सो दॅट्स अ ग्रेट आयडिया आय फील. आणि ते कायम राहील, त्या फिजिकल फॉर्म मध्ये राहील. नाहीतर आपल्याकडे युजली म्हणजे मी टेक्नॉलॉजीचा कुठेतरी एक भाग किंवा मला सोशल मीडियाचा कुठेतरी एक काय म्हणू शकतो की एक भाग असलो तरी मला असं वाटतं नेहमी की फिजिकल फॉर्म ऑफ बुक जेव्हा येतं तुमच्या हातात वाचायला, त्याची मजा काही वेगळी असते. त्यामुळे आय एम सो हॅपी की टीम पूल विषयी फक्त थोडक्यात. तर टीम पूल विषयी. आणि हे पुस्तक आपण टीम पूल थ्रू, म्हणजे teampool.com ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची गंमत अशी आहे की ह्याच्यावर शॉपिंग करता येतं, वेगवेगळी कॅटेगरीच्या प्रॉडक्ट्स असतात यावर. यात पुस्तकं सुद्धा असणार आहेत, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स असणार आहेत. पण यात गंमत अशी आहे टीम पूलची की टीम पूलवर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शॉपिंग करू शकता. सो इट इज मोर लाईक अ मॉल लाईक एन एक्सपिरियन्स की जिकडे तुम्ही टीम बेस्ड शॉपिंग करू शकता. दॅट्स द रिझन इट इज कॉल्ड टीम पूल. सो ॲज अ टीम यू जॉईन इन. म्हणजे एखादं समजा आता आपलं दिवाळी अंक असेल, तर दिवाळी अंक फक्त तुम्ही एकटे जाऊन तिकडे विकत घेता असं तुम्ही इतके वर्ष करताच, पण हे तुम्ही करू शकता. पण तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा त्या अख्ख्या डील मध्ये जॉईन करून घेऊ शकता आणि तुम्ही साधारण एक 25 पुस्तकं एकत्र घेतली असेही करू शकता ऍट अ डिफरंट रेट ऑल टुगेदर. सो इट्स मोर लाईक अ मॉल लाईक एक्सपिरियन्स दॅन अ शॉप लाईक एक्सपिरियन्स. म्हणजे अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट इज मोर लाईक अ स्टोर एक्सपिरियन्स. दिस इज मोर ऑफ अ मॉल एक्सपिरियन्स, ज्याच्यामध्ये सोशल बाईंग किंवा सोशल शॉपिंग आपण जे म्हणतो. आपण मॉलमध्ये का जातो कुठलाही, आपण मॉलमध्ये फक्त शॉपिंग करायला जात नाही, आपण मॉलमध्ये सोशलाइज करायला सुद्धा जातो. सो इट्स मोर लाईक अ टीम पूल इज मोर लाईक अ मॉल. आणि दॅट वॉज द आयडिया बेन टीम पूल. आणि मोर दॅट म्हणजे इट्स ऍक्च्युअली व्हेरी इंटरेस्टिंग आणि कोइन्सिडेंटल की हा प्लॅटफॉर्म तयार होणं आणि या पुस्तकाचं लॉन्च होणं, दॅट हॅज कोइन्साइडेड ऍक्च्युअली. आणि आम्ही असं म्हटलं की लेट्स स्टार्ट विथ जो आता मला माहित नाही तू नाव डिक्लेअर केलंस त्या पुस्तकाचं, मी आता बोलणार. आज आपल्या पुस्तकाचं नाव पण डिक्लेअर करणार आहे मी.
तर आय एम हॅपी टू बी वन ऑफ द व्हॉट यू कॉल द प्रमोटर्स, सपोर्टर्स, सॉफ्टवेअर पर्सन हु इज गोइंग टू प्रमोट अँड पब्लिसाइज दिस बुक अँड डिलिव्हर इट टू युअर हाऊसेस. त्यामुळे टीम पूल इज अबाउट दॅट. तयार होतोय, डेव्हलपमेंट चालू आहे, तो येईलच लवकर तुमच्या समोर. थँक्यू सो मच. आणि मधुरवचा तू आज ऑफिशियली असाही भाग झालास कविता सादर करून, त्याबद्दल सुद्धा खूप खूप थँक्यू. थँक्यू. काय रोहित, सरप्राईज कसं वाटलं? सगळ्यांना सरप्राईज खूप आवडलंय, पण मी सगळ्यांना एवढंच सांगेन की या एका सरप्राईज वरती पोट भरून थांबू नका. अजून आपल्याकडे बरेच सरप्राईजेस आहेत आणि हा एक्सपिरियन्स खूप इंटरेस्टिंग वाटतोय की असं डिजिटल मॉल टाईप काहीतरी असणार आहे आणि आम्ही लवकरच ते कसं करायचं ह्याच्याबद्दल पण मधुराताई तुम्हाला सांगणार आहे. सो आपण आता स्वातीताईंना घेऊन येऊया. हा, करेक्ट. आता आपण काकसंवाद ऐकला आणि त्या निमित्ताने अभिजित आणि आम्ही एकत्र कविता सादर केली. पण खरंच या विषयावर कविता लिहिली आणि खूप छान त्यातनं विचार मांडला असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपण स्वातीताईंना आता घेऊन येऊया सगळ्यांसमोर. स्वातीताई, मधुरवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, मी स्वाती लेले आणि तुमच्याशी हा संवाद साधताना पण मला खूप छान वाटतंय. आणि एक तर नवरात्र सुरू झालंय, आज पहिला दिवस आहे, त्यामुळे नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हा अतिशय छान प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला आमच्यासारख्या सामान्यांसाठी. आणि एका छोट्या कवितेचं तुम्ही सादरीकरण केल्यामुळे छान पॉलिश त्याला तुम्ही दिलेलं आहे असं म्हणेन मी. स्वातीताई, तुम्ही कधीपासून लिहिता आणि काय काय करता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. साधारण 1.5 वर्षापूर्वीपासूनच मी हे सगळं काव्य प्रवास हा माझा सुरू झाला. श्री हेमचंद्र साने मुलुंडचे त्यांचा एक प्रतिभा आणि प्रतिमा काव्य ग्रुप आहे, स्वलिखितच तिथे लिहिलं जातं. तर तिथे साधारण चारोळीपासून माझी सुरुवात झाली आणि मग लिहितच गेले, कारण खूप जणांना ते आवडत गेलं. तसंच एक दुसरा ग्रुप आमचा पनवेलचा आहे, साहित्य साधना, तिथे पण सॉर्ट ऑफ असाच आमचा हा ग्रुप आहे. आणि सगळ्यांचं प्रचंड पाठबळ मला मिळालं, आवडतंय असं कळायला लागलं. त्यामुळे आता आपल्या ओव्या, नंतर अभंग नाही म्हणता येणार, ओवी, नंतर गझल, मुक्तछंद आणि या प्रकारात सुद्धा आता मी हळूहळू लिहायला लागले. वृत्त आणि छंद हे पण आता मी हळूहळू शिकतेय. त्यामुळे हा काव्यप्रवास खूप छान होतोय. अजून एक सांगायची गोष्ट अशी की 1.5 वर्षापूर्वी आई माझी खूप आजारी होती आणि तिला भेटायला आम्ही गेलो आणि तिला या सगळ्या कविता मी वाचून दाखवल्या. तिला त्या काळात विंदा करंदीकर आणि आपले वैद्य सर हे दोघे शिकवायला होते आणि तिने त्या माझ्या कौतुक केलं कवितांचं चक्क. म्हणजे हाडाची शिक्षक ती, आणि कधी तिने एवढी वर्ष कधी कौतुक केलं नाही, पण केलं. आणि त्यामुळे तो एक धागा मला मिळाला आणि नंतर 15 दिवसात ती एक्सपायर झाली. आणि तेव्हा मग हा मला 10व्याचा विधी वगैरे फारच जवळून बघायला मिळाला आणि कदाचित त्यातून ही कविता जन्माला आली असावी. बरोबर बरोबर. पण किती छान ना, मला असं वाटतं स्वातीताई, आईला जाता जाता काय छान आनंद तुम्ही देऊन गेलात आणि तुम्हाला सुद्धा आईचं कौतुक मिळालं. मी नेहमी म्हणते की मधुरवच्या निमित्ताने कौतुक आपण करत असतो, तर हे असं आईकडनं कौतुक मिळणं किती मोलाचं आणि किती असं छान आठवण आहे जी तुम्हाला मिळाली. रोहित, मी तुला सांगेन की आता आपण थोड्या प्रतिक्रिया ऐकूया आणि मग पुन्हा एकदा आपण स्वातीताईंशी बोलूया. तर काय काय आल्यात प्रतिक्रिया आज? एक तर म्हणजे सगळ्यांना सरप्राईज खूप आवडलंय, त्यामुळे सगळेजण त्या सरप्राईज बद्दल पण खूप बोलतायत आणि ते खूप जण बोलणार सुद्धा आहेत. पण त्याआधी प्रिया काटकर त्या म्हणतात की खूप छान सरप्राईज होतं आणि अभिजित साटम यांचं अभिवाचन पण फारच सुंदर आहे. निलिमा देशपांडे आहेत, त्या म्हणतात की स्वाती नेहमीप्रमाणेच कविता फारच सुंदर होती. निहिता मोकाशी आहेत, त्या म्हणतात की मस्तच कविता आणि मस्त अभिवाचन. कल्पेश तटकरे आहेत की ते म्हणतात की वाव, आणि ह्या जो उपक्रम आहे आपला टीम पूलचा त्याच्यासाठी त्यांनी धन्यवाद अभिजित सर असंही म्हटलंय. पूनम जोशी खरे आहेत, त्या म्हणतात कविता खूपच सुंदर आणि साटम दाम्पत्याला खूप खूप शुभेच्छा. अशा या प्रतिक्रिया इथे आलेल्या आहेत. तर अजून प्रतिक्रिया आहेतच, म्हणजे अजून अनेक लोकांना तुमची कविता आवडलेलीच आहे. तर या प्रतिक्रिया आल्यात, तर या प्रतिक्रियांवर आणि मधुरवच्या तुमच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल स्वातीताई? एकतर हा उपक्रम हा फारच छान आहे मराठी माणसांसाठी आणि मधुराने हा अतिशय ताकदीने पेलवून नेलेला आहे.
आणि असं कधी टेन्शनच येत नाही की तिच्या बरोबर बोलताना ती एवढं फ्रेंडली मॅनर मध्ये सगळ्यांना हँडल करते की हा आपण त्या फॅमिलीचा एक पार्टच होऊन जातो. त्यामुळे या कार्यक्रमाला आणि पुढच्या अनेक कार्यक्रमांना खूप खूप शुभेच्छा. तसंच या ई बुक साठी पण खूप खूप शुभेच्छा आहेतच. मला तुम्हाला स्वातीताई सांगायला आवडेल, हे ई बुक नाहीये, हार्ड कॉपी प्रॉपर पुस्तक येणार आहे आपलं. अच्छा. हा, ओके. आणि तुम्ही ते विकत घ्यायचंय आणि मी हो, सगळ्यांना हो. सांगितलंय की ते सगळ्यांना गिफ्ट पण करायचंय दिवाळीच्या निमित्ताने. हो, कारण हो. मधुरव सीझन 1 आणि मधुरव सीझन 2 मध्ये आपण ज्यांचं लिखाण वाचलंय, जवळजवळ 100 जणांचं आपण लिखाण वाचलंय, त्या सगळ्यांचं लिखाण हे या पुस्तकामध्ये छापलं जाणार आहे. आणि मला खात्री आहे की हे पुस्तक एक संग्रही राहावं असं हे पुस्तक होणार आहे. त्यामुळे हार्ड कॉपी आहे आणि तुमचीही कविता त्याच्यामध्ये येणार आहे. अरे वा. पण तुम्ही कार्यक्रमामध्ये सामील झालात, खूप छान कॉम्प्लिमेंट्सही दिल्यात अजून आम्हाला. एक गोष्ट बोलायची आहे. हो, बोलू का? सांगा ना. हा. बरं, या काव्यलेखनात मला ही जी निलिमा देशपांडे, तिचं मला नेहमीच पाठबळ मिळत आलेलं आहे. काही मला शंका असतील तर निलिमा नेहमीच मला मदत करते. मला अगदी गर्वाने सांगायला आवडेल. तसंच माझा मित्रपरिवार आणि घरातले सगळे हे नेहमी हंटर घेऊन पण बसलेले असतात की आता काहीतरीच लिहू नको, काहीतरी लिही, पण काहीतरीच नको लिहू, असं नेहमीच सांगतात. प्रेमळ सल्ला असतो. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. थँक्यू स्वातीताई. मधुरव मध्ये तुम्ही आलात, तुमची कविता आम्हाला सादर करायला मिळाली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि हा कार्यक्रम म्हणजे आपला जरी आज शेवटचा एपिसोड असला तरी सुद्धा ही सरप्राइजेस आणि माझं पेज आणि माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी कळत राहतील. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आता पुढची जी कविता आहे ती सादर करणार आहोत, त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला आता रोहित सांगेल. रोहित. पुढची जी कविता आहे त्या कवितेचं जे नाव आहे ते नाव आहे ती. आणि ही कविता लिहिली आहे माधुरी केतकर यांनी. कांदिवलीहून त्या आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. आणि आता या कवितेशी निगडीत जे सरप्राईज आहे ते हे घ्या. नमस्कार. कविता सुरू करतो. कधी कधी मी अचंबित होते, कधी कधी मी अचंबित होते, विचारांची गती मंदावत जाते. कधी तिच्या प्रगतीने देशाची मान उंचावते, कधी अत्याचार भोगून हुंड्यासाठी ती बळी पडते. खरंच का? खरंच का ती शिकली की तिला मान मिळतो? आत्मविश्वास असला तरी खऱ्या अर्थाने आदर होतो? संस्कृतीच्या महान देशामध्ये खरंच का प्रत्येक जण संस्कार जपतो? आजही नराधम तिला उपभोगाची वस्तू समजतो. बलात्काराच्या हीन प्रवृत्तीला तो पुरुषार्थ मानतो. अन्यायाच्या अनंत कथांवर न्याय सचोटीवर का उतरतो? एकीकडे यज्ञ याग व्रतवैकल्य, एकीकडे यज्ञ याग व्रतवैकल्य देवतांचे स्तोम माजते. स्त्री शक्तीची मात्र जिवंतपणी कायमच विटंबना होते. सशक्त हो, सजाग हो, सशक्त हो, सजाग हो, सचेत हो रणरागिणी. नवे ध्येय नव्या दृष्टिकोनासह स्वतःतील दुर्गा साकारावी. तेजस्वीन समतळपून तू अभेद्य क्रांती घडवावी. समाजात सकारात्मकता जागावी, समाजात सकारात्मकता जागावी आणि नवीन पहाट उजाडावी, नवीन पहाट उजाडावी. वाव, म्हणजे हे एक तर इतकं कमाल होतं. ही कविता पण आपल्या आय थिंक ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेगळा विषय होता आणि ह्यावर आय थिंक मधुराताई तू बोलशीलच अर्थात. येस, नक्की नक्की. या कवितेची निवड करण्याचं कारण असं होतं की आज नवरात्र सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं की आजच्या स्त्रीची जी व्यथा आहे किंवा कथा आहे किंवा आज तिने पुढे जाऊन काय करायला पाहिजे, ही दोन्ही चित्र या कवितेमध्ये आहेत.
की परिस्थिती जशी आहे त्याचंही वर्णन आहे आणि आता स्त्रीने कसं उभं राहायला हवं किंवा पॉझिटिव्हिटीकडे एंड होणारी अशी ही कविता आहे. तर या निमित्ताने, मधुरावच्या निमित्ताने हा सकारात्मक विचार आणि नवरात्रीच्या निमित्ताने पोहोचावा म्हणून या कवितेची निवड आज केली गेली. आणि मला असं वाटतं की 3 मुली असलेले असे माझे बाबा हे ही कविता सादर करणार म्हटल्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा उत्तम कोण असू शकतं. कारण आम्ही तिघीही, आम्हाला दुर्गा किंवा रणरागिणी म्हणून त्यांनी वाढवलं नाही, त्यांनी आम्हाला माणूस म्हणून वाढवलं आणि ह्याची गरज जास्त आहे असं मला वाटतं. त्यामुळे ही कविता त्यांच्याकडनं तुमच्यासाठी. सो हे दुसरं सरप्राईज होतं आजचं. आणि आपण अर्थातच माधुरीताईंशी त्यांच्या कवितेविषयी गप्पा मारणारच आहोत, पण त्यापूर्वी बाबांशी आपण 1-2 मिनिटं गप्पा मारूया. बाबा, ऍक्च्युली बाबा म्हणजे जसं मगाशी स्वातीताई म्हणाल्या की घरातले सांगत असतात काय कर काय नको, तसे माझे आई बाबाही मला प्रत्येक एपिसोड बघून सांगत असतात की तू काय कर काय नको आणि कुठे राहिलं, कुठे चुकलं, कुठे चांगलं झालं हे सगळंच. तर बाबा, आज तुम्ही प्रत्यक्ष मधुरावमध्ये आलेला आहात. खूप जणांनी मला असे मेसेजेस केले होते की प्रदीप काका किंवा प्रदीप वेलणकर त्यांच्याकडनं काहीतरी वाचून घे कथा किंवा. म्हटलं त्या योग्य अजून मला काही मिळालेलं नाहीये की त्यांनी ती वाचावी, पण आज मात्र ही कविता मला असं वाटलं की बाबांनी वाचली पाहिजे आणि खूप छान वाचलीत. आणि आज तुम्ही मधुरावमध्ये आलायत तर काय सांगाल? मला असं वाटतं की ह्याची सगळ्याची सुरुवात मधुराचं आमच्या मधुरव हे पुस्तक जे आलं त्याच्यापासून झाली. ते पुस्तक आलं ह्याचंही मला खूप कौतुक आहे. खूप छान पुस्तक आहे. आणि नंतर तिने मधुरव हा जो कार्यक्रम या सुरू केलेला आहे सोशल मीडियावरती, तो तिने दुसऱ्यांच्या लिखाणाला प्रोत्साहन मिळावं म्हणून सुरू केला. आणि तिला मिळालेला प्रतिसाद पाहूनही मला दरवेळेला कौतुकच वाटत होतं तिचं. फक्त स्वतःचं लिखाण, स्वतःचं वाचन मी किती छान वाचते हे न करता तरी बाकीच्या नवोदित म्हणा किंवा जे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत त्यांचे सुद्धा लिखाण, त्यांचं कविता, त्यांचे लेख हे सगळे त्या मधुरव मध्ये सादर केले गेले. त्याचं मला खूप आणखीन कौतुक वाटलं. आणि आणखीन एक सारखं वाटत होतं की आत्ता मला म्हणाली हे मला बातमीच आहे, पण कुठेतरी याचा एखादा पार्ट असावा मी स्वतः, असं मला वाटत होतं. आणि ती अचानकपणे मला संधी चालून आली, त्याचाही मला आनंद वाटलं की म्हणजे एकूण थोडस मधुराचं कौतुक तर आहेच आहे, पण ह्या सगळ्या टीमचं कौतुक इतकं छान चाललेलं असताना, आज सगळ्या महाराष्ट्रभर तुमच्याकडे सगळ्यांच्या लेखकांचं, लेखाचं, कवितेचं कौतुक होत असताना आपणही त्याचं थोडंसं एक छोटंसं भाग असावं असं वाटत मात्र होतं. आणि त्या साकार झालं, त्याचा मला आणखीन आनंद आहे. वा. बाबा, खूप छान वाचलीत कविता आणि मला खूप बरं वाटलं की पहिल्या एपिसोड पासून प्रत्येक एपिसोड आई बाबांनी पाहिलेला आहे आणि आईने अर्थातच एका कथेमध्ये भाग घेतलाच होता, पण बाबांचं काहीच. अर्थात माझ्या दोघी बहिणी सुद्धा उत्तम खरं तर अभिवाचन करतात, पण त्यांच्या योग्य आणि त्यांच्या वेळेनुसार अजून ती संधी आलेली नाही. भविष्यात नक्कीच येईल काहीतरी अशी संधी, मला खात्री आहे. आणि मला असा विश्वासही आहे की आज त्या दोघी हा कार्यक्रम पाहत तरी असतील. पण आज अख्खं कुटुंब या निमित्ताने मधुरावचा भाग झाला, हे माझ्यासाठी सुद्धा खरंच खूप मोलाचं. मला माधुरी कीर्तकरांचं पण अभिनंदन करायचंय. ही खूप छान कविता होती. आणि धन्यवाद. आजची परिस्थिती आणि ती कशी काय साधारण हाताळली जावी याच्याविषयी केलेलं भाष्य खूप चांगलं होतं. कविताही मला आवडली आणि ती वाचायला मिळाली याचाही मला आनंद आहे. थँक्यू बाबा, तुम्ही आलात मधुराव मध्ये आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे. काय माहित. काय म्हणतोस रोहित, तुला पण सरप्राईज? मग अर्थात मला पण सरप्राईज. ही कविता सगळ्यांना आवडली आहे इथे. म्हणजे हे जेव्हा सरप्राईज पडलं ना, प्रदीप काका जेव्हा दिसले तेव्हा इथे 2 कमेंट्स अशा आल्यात की असं फटाके फुटल्याचा असा त्यांनी स्माइली पाठवलेला आहे. आणि त्यात ही कविता इतकी सुंदर आणि त्यात प्रदीप काकांचं वाचन इतकं कमाल होतं. तर आता आपण कवितेबद्दल बोलूया, नाही का? नक्कीच नक्कीच. आणि मी म्हंटल मगाशी तसं की या कवितेचा आजच्या दिवशी खरंच महत्वाची आहे ही कविता, म्हणून या कवितेची निवड केली. आणि मला आवडलं काय तर परिस्थिती नाही फक्त, तर त्याच्यावर काय करावं हे सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा
ह्यातनं व्यक्त होतो आणि म्हणूनच माधुरीताईंचं खूप खूप कौतुक. आणि आता आपण त्यांना सगळ्यांसमोर घेऊन येऊया. माधुरीताई, मधुराव मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद आणि नमस्कार सर्वांना. तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज? मधुराजी, मी एवढी खुश आहे की म्हणजे माझ्या कवितेची निवड झाली तेव्हापासून मी खुशच आहे. थोडीशी अशी हवेत वगैरे उडते मी तुमच्या कार्यक्रमात येणार म्हणून. आणि आज प्रदीपजींनी वाचली ही कविता, एवढी सुंदर वाचली की मला हे खूप छान वाटलं की माझे आवडते कलाकार आहेत प्रदीपजी. तर मी असं एक्सपेक्टच केलं नव्हतं आणि माझ्यासाठी पण एक खूप छान सरप्राईज होतं. थँक्यू. बाबांना नक्कीच आवडली ही कविता वाचायला. आणि आता तुम्ही काय करता आणि तुमच्या लिखाणाचा प्रवास कधी सुरू झाला याविषयी सांगा. मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये अकाउंट्स साठी काम करते, म्हणजे मी कन्सल्टंट म्हणून काम करते. आणि कविता मी कॉलेज पासूनच लिहिते, जवळजवळ 1981 पासून. पण त्या काळात असं होतं की जास्त हिंदी उर्दू, म्हणजे उर्दू शब्द वापरून हिंदी कविता माझ्या जास्त मी लिहायचे. आता मी हिंदी मराठी दोन्ही कविता लिहिते. आणि मी पण म्हणजे सांगू इच्छिते की या कवितेसाठी मला थोडंसं एडिटिंग आणि फॉर्मॅटिंग साठी माझ्या एका शाळेतल्या मित्राने मला मदत केली होती, सचिन राऊत म्हणून. तर त्याचे मी आभार मानू इच्छिते या कार्यक्रमाद्वारे. आणि कविता तशा खूप लिहिते मी, जास्त प्रेमाच्या कविता लिहिल्या जातात. पण ही कविता मी लिहिली ह्याला कारण आहे, सांगू का आता का लिहिली ती? अगदी सांगा ना. हो, कारण ही कविता मी लिहिली गेल्या डिसेंबर 2019 मध्ये. ऍक्च्युली नोव्हेंबर 2019 मध्ये एक आपल्याकडे म्हणजे डॉक्टर प्रियांका रेड्डी ह्या ज्या वेटर्निटी डॉक्टर होत्या, तिचा हैदराबादला गँगरेप होऊन तिचा मर्डर झाला होता. तर त्या संदर्भात ते माझ्या मनाला खूप ती गोष्ट लागून गेली होती. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होतात आपल्याकडे, पण यावेळी पण मला खूप ते एकदम मनाला खूप लागून गेलं. आणि त्या संदर्भात मग त्या अनुषंगाने मी ही कविता लिहिली. पण काही गोष्टी असं आहे की ह्या तर आता ह्या गोष्टींसाठी आपण सगळ्यांची मानसिकता बदलायला हवी समाजात. बरोबर. हा, तरच हा जो सन्मान वगैरे जो आहे हा स्त्रियांना मिळू शकतो. बरोबर. त्या कारणाने मला ही कविता लिहावीशी वाटते. खरंय. म्हणजे हे असे प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतात आणि आपण कुठेतरी आपल्या अनुभवावरूनच आपलं मत किंवा आपल्या मनात जे असतं ते मांडत असतो. रोहित, आपण थोड्याशा प्रतिक्रिया घेऊया आणि काय म्हणणं आहे आपल्या प्रेक्षकांचं ते आधी ऐकूया आणि माधुरी त्यांना ऐकूया. नक्कीच. माझा आवाज येतोय का तुला? हो, आत्ता येतोय. हा. मी प्रतिक्रिया सांगतो तुम्हाला माधुरीताई. कल्पेश तटकरे आहेत, ते म्हणतात अतिशय सुरेख वाचन झालं प्रदीप काका. तुम्ही स्वतः एक विद्यालय आहात आणि त्यांनी धन्यवाद सांगितलेत प्रदीप काकांना. आणि कविता फारच अप्रतिम होती असंही ते म्हणतात. ज्योती जोशी आहेत, त्या म्हणतात की अभिवाचन खूप सहज होतं आणि कविता फारच सुंदर होती. प्रिया काटकर आहेत, त्या म्हणतात की ही कविता फार प्रेरणादायी आहे. प्राजक्ता पांडे राजदेरकर आहेत, त्या म्हणतात मस्त कविता आणि खूप आवडलं ऐकायला प्रदीप काकांकडून. आणि ज्योती गंधे आहेत, त्या म्हणतात आजच्या दिवसाला समर्पक अशी कविता होती, फारच सुंदर, फार आवडली कविता सगळ्यांना. आणि अजून प्रतिक्रिया येतच चालल्यात. तर ह्या अशा प्रतिक्रिया आल्या आहेत, तर या प्रतिक्रियांवर तुम्ही काय सांगाल आणि मधुरावच्या तुमच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? एकतर सर्वप्रथम सर्वांना खूप खूप माझे धन्यवाद आहेत. आणि आजची कविता म्हणजे मधुराचं फार चांगला डिसिजन की आज प्रदीपजींना ही वाचायला लावणं ही कविता. आणि मधुरावचे मागील एपिसोड्स मी पण काही पाहिलेले आहेत. खूप छान होतो कार्यक्रम तुमचा. आणि दुसरं म्हणजे खूप खूप माझे पण धन्यवाद, कारण जे नवीन लेखक आहेत, कवी आहेत,
म्हणजे आमचे मित्रमैत्रिणी नातलग ह्यांना माहित असतं की आम्ही कविता लिहितो, त्यांच्याकडून आम्हाला प्रोत्साहन मिळतं, कौतुक होतं. पण अशा स्टेजवर म्हणजे एखाद्या मोठ्या कलाकाराकडून, जो स्वतः कलाकार आहे, जो स्वतः लिहितो, जो इतर गोष्टीत पण त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्यांनी अशा छोट्या कलाकारांना पुढे आणणं, एक स्टेज देणं, म्हणजे हे खूप मोठं काम तुम्ही करताय. आणि जरी काही असलं तरी हा कार्यक्रम तुम्ही पुढेही असाच चालू ठेवा, म्हणजे इतर लेखकांना, इतर कवींना पण त्याच्यात सामील होता येईल, आपल्या कविता, लेख वगैरे सादर करता येतील आणि कॉन्फिडन्स त्यांचा पण वाढेल. ही विनंती आहे माझी. थँक्यू सो मच माधुरीताई. खरंच मला सुद्धा असं वाटतं, कारण मी म्हणाले तसं की मधुरवला जवळजवळ 500हून अधिक मेल्स आतापर्यंत आले आहेत आणि 100 जणांचंच लिखाण मी आपल्या समोर सादर करू शकले आहे. त्यामुळे खरं तर ठरवलं तर मधुरवचे सीझन आपण वर्षभर करू शकतो. मात्र आता थोडी विश्रांती आपण घेणार आहोत नक्कीच. आणि मला असं वाटतं की मधुरव सीझन 1 आणि 2 मध्ये आपण जे लिखाण वाचलं त्याचा एक अंक काढणं किंवा त्याचं एक पुस्तक काढणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने कौतुक पूर्णत्वास नेण्याची गोष्ट होती. आणि त्यासाठी सुद्धा आता बरीच कामं चालू आहेत. या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आज आपलं पुस्तक प्रिंटिंगला गेलेलं आहे आणि लवकरच ते पुस्तक स्वरूपात असं छान छान नवीन नवीन पुस्तक, नवीन नवीन वास असतो पुस्तकाच्या पानांचा, तसं ते माझ्या हातात येणार आहे लवकरच. पण माधुरीताई नक्कीच काहीतरी विचार आपण मधुरवच्या निमित्ताने नक्की करू. आणि तुम्ही मधुरवमध्ये आलात आणि तुमची कविता आम्हाला सादर करता आली आजच्या निमित्ताने, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपल्या आजच्या या मधुरव सीझन 2 भाग 19 लाईव्ह शो जो असतो आपला, त्याचा शेवटचा भाग आणि त्यातला शेवटचा परफॉर्मन्स, सादरीकरण आता आपण सुरू करणार आहोत. मागच्या सीझन मध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या आजीची एक कविता वाचली होती. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाला त्यावेळेला आजीने लिहिलेली कविता मी सादर केली होती. आणि मला कुठेतरी असं वाटतं की माझी आजी ही लेखिका, कवयित्री आणि तिच्याकडनंच कदाचित थोडेसे काहीतरी गुण माझ्यापर्यंत पोहोचले असतील. त्यामुळे या सीझन मध्ये मी तिचं काहीच वाचलं नव्हतं, त्यामुळे तिचं काहीतरी वाचावं अशी इच्छा होती. मी सगळे जे आत्ता बघता आहात तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आता हे पुढचं जे वाचन होणार आहे ते मध्यातनं सोडून जाऊ नका, कारण खूप वेगळा अनुभव तुम्हाला मिळतो ह्याच्यामधनं. माझ्या आजीने 13 अनुल्लेखित बायकांवर काव्य केली, म्हणजे ज्यांचा उल्लेख इतिहासात फारसा झालेला नाही अशा. त्यातलीच नारायण ठोसरची बायको म्हणजे रामदास स्वामी हे भोल्यावरनं पळून गेले त्यावेळेला त्यांच्या समोर जी मुलगी होती ती ना कुमारिका राहिली, ना सधवा झाली, ना विधवा झाली. तर तिचं काय झालं असेल तर इतिहासात फारसं कुठे त्याची नोंद नाहीये आणि तसा इतिहासाच्या तपशिलाशी काही संबंधही नाही. परंतु माझ्या आजीला स्वप्नामध्ये ती आली होती आणि उठल्यानंतर तिने एकटाकी हे काव्य लिहिलं. मी म्हणाले तसं की त्याचा तपशील इतिहासातला काही नाही, संदर्भ काही नाही, हे तिच्या मनातलं आहे. तर हे जे काव्य आहे ते आता आपल्या समोर सादर होणार आहे आणि आजीचा आशीर्वाद मला असाच माझ्या पाठीशी किंवा मधुरवच्या पाठीशी राहावा म्हणून या काव्याने आपण या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. पण काव्याच्या आधीच तुम्हाला हे सांगते की हे काव्य झाल्यानंतर आपल्या पुस्तकाची माहिती, उद्याच्या एपिसोडची माहिती आणि आपल्याला हे पुस्तक कसं कुठे मिळणार आहे, पुस्तकाचं नाव काय असणार आहे, हे सगळंच मी सांगणार आहे. त्यामुळे या काव्याचा सलग अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर आपण या सुद्धा गप्पा मारणार आहोत. सो रोहित, आपण या काव्याकडे वळायच्या आधी तू काय सांगशील सरप्राईज विषयी? आता सरप्राईज विषयी काय सांगू, कारण मी म्हणणार होतो की 2 सरप्राईजेस आहेत. त्यातला एक सरप्राईज आता तुम्हाला मधुराताईंनी सांगितलंय की मधुराताईच्या आजीची कविता आहे आणि फार फार वेगळ्या विषयावरची कविता आहे आणि ती इतकी वेगळी कविता आणि असे ते शिवधनुष्य हे जे आहे हे पेलवायला असं ताकदीची कुठली तरी व्यक्ती पाहिजे आणि ती व्यक्ती आता तुमच्या समोर येते. नमस्कार. मी कवितेला सुरुवात करते. नारायण ठोसरची बायको. ओळखलं का मला? कसं ओळखणार तरी?
नारायण ठोसरची बायको मी, पटलं नाही जरी. पाहता काय गळ्यातल्या या हिरव्या कंच दुडीकडे, साशंक नजरेचे मारू नका असे क्रूर खडे. खूप वर्ष झाली, त्यावेळी मी लहान होते. सत्यापेक्षा स्वप्नांचेच तेव्हा मला भान होते. भरल्या मांडवात बोहल्यावर मुंडावळ्यात हरवलेली, पिवळ्या वधू वस्त्रात उभी होते हिरवा चुडा ल्यालेली. इवल्याशा हृदयात स्वप्ने फुलत होती ओसंडून, पुष्पहारांच्या सुगंधानं गेले होते हरखून. क्षणापूर्वी शांत झालेली सनई मंगलाष्टक ऐकत होती. क्षणार्धात स्वरांच्या पायघड्यांवरून मला भाग्याकडे नेणार होती. सावधान झाले मी माळ घालायला उंचावून, समोरच्या उंचीला पोचावे आपले हात म्हणून. अंतरपाठही सरला होता, पण कोलाहल माजला कसला. माळ थरथरली, पाय लडबडले, उंची नाही गवसली, म्हणून हार घातला चरणाला. छे छे, चरण तरी कुठे होते, पाठ तर रिकामा होता. सनईचा गळा दाबून मांडव मरून पडला होता. वेदनांनी होरपळले तरी दूड काळी झाली नाही. तरीही मी नारायण ठोसरचीच बायको आहे यात मुळीच शंका नाही. कोसळलेल्या मानवाचा काड काड आवाज दाही दिशांना घुमला. कोण सावरणार या अपशकुनी अभागिनीला, कोण गळ्यात घेणार ही बला. अखेर नारायणाच्या आईनच पदर पसरला. सजलेल्या स्वतःच्या घरात आणले नारायणा वाचून लक्ष्मीला. इतक्या सहजपणे, शांतपणे, धीरानं, प्रेमानं सारं केलं, जणू काही मध्ये विघ्नच नव्हतंच काही घडलं. लेकीसारखं जवळ घेऊन पदराखाली झाकलं. पुत्रासाठी पोटात असणाऱ्या मायेचं छत्र माझ्यावरच धरलं. नाते कसले विचित्र. सून होते मी त्यांची, सून तरी कसली, साक्ष एका दुर्भाग्याची. म्हणूनच बघू नका सारखं असं माझ्या दुडीकडे नारायणानं जे घालायचं होतं ते मंगळसूत्र आहे ठोसरांच्या देवापुढे. दिवसाचे डोळे उघडायच्या आत फुलं वेचायची प्राजक्ताची, स्वच्छ करायचे घरदार, दारात रांगोळी रेखायची, चंदन, उपकरणी, हार, दुर्वा तयारी करायची देवांच्या पूजेची. भजन संपतात सूर्य उगवे, उघडायची कवाडे स्वयंपाकघराची. देवापुढे छुमछुमणारे पैंजण आता चुलीपुढे ताल धरायचे. भाजी चिरा, चटणी वाटा, ताकाचे डेरे घुमायचे. दुपारी माऊलीने खेळावे सागर गोटे, अजब आमची जोडी. सुंदर उखाण्यानं रंगायची जाऊबाईंबरोबर फुगडी. श्रेष्ठी घालीत कोडी संध्याकाळच्या कातर वेळी. पाढे, पर्वचे, चैत्र वैशाख स्तोत्रे, कवितांच्या ओळी. लक्ष्मी, तुझ्या जावेला साईचं दही आवडतं. लक्ष्मी, सासूबाईंच्या पायाला तूप चोळावं लागतं. असलं निर्भर बोलणं, अशी मी आगळी सासूरवाशी, पती असून पती वाचून सारा सौभाग्याची मालकीण. म्हणूनच बघू नका सारखं असं माझ्या दुडीकडे नारायणानं जे घालायचं होतं ते मंगळसूत्र होतं ठोसरांच्या देवापुढे. आणि मग तो दिवस आला सुंदर जन्माष्टमीचा. भोवताली घुमत राहिला पावा राधेच्या कृष्णाचा. झाडाला लावल्या झोपाळ्यावर साजऱ्या मुली चोके घेत होत्या. वडाच्या डुलत्या रंगीत पारंब्या शोभत होत्या. आकाशाचा वेध घेत नजरा त्यांच्या नाचत होत्या. माझ्या नजरेतल्या कुतूहलानं सासूबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. दिवसभराचे उपास असून जग सारं खुशीत होतं. त्या सुंदर रात्री कृष्णबाळ जन्माला येणार होतं. बाहेर आनंदाचे पडसाद माझ्या मनात उमटत होते. आमचं देवघर मात्र एका जळत्या समईवर मूकपणानं
कृष्ण जन्म बघणार होते. बाहेर ढगांच्या पडघमनी दिली चौघड्याला साथ आणि सुरू झाला प्रचंड विजांचा कडकडाट. कोसळणाऱ्या पावसातही जग बुडालं होतं उत्साहात. अन त्या रात्रीनं अचानक माझा केला घात. अचानक मी मोठी झाले. ते होणारच होतं, पण कधीच व्हायला नको होत. सारं अजाणतेपण संपेल, सारं आकळेल हिला. आनंदाचा सोहळा भाग्यात नाही, भाग्यच रडवेल हिला. ज्या रात्री खुशीत फुलायचे त्या रात्री रड रड रडले, खऱ्या अर्थाने कळले केवढे त्यांनी सोसले. पुन्हा एकदा धीरानं कुशीत घेऊन झोपली माझी माऊली. कधीच आवरून घेतली नाही तिनं मायेची सावली. म्हणूनच बघू नका सारखं माझ्या दुडीकडे. नारायणानं जे घालायचं ते माझं मंगळसूत्र होतं ठोसरांच्या देवापुढे. आता तर सोहळ्यात शिरायला संकोचले माझे मन. अनाघाता ती, नका दुखवू तिला. केवढे समजूतदार सारे चालले पूर्वीसारखे, पण झाले होते सैरभैर मीच. तरीही कळ काळजात कोंडून कामे करीत राही तशीच. सासूबाईंच्या आज्ञा हात पाळीत मुकाट्यानं, मन मात्र आक्रंदत मिटून जाई थकव्यानं. अलिप्तशी हरवलीशी पाहून सासूबाईंच्या काळजात रुते. ओढून आणलेल्या उत्साहानं करायला बघत बोलते. आसू अडवून शुष्क झालेले डोळे त्यांचे शिणलेले, कधी माझ्या मनीचे उधाण पाहून भयाने फाटलेले. पण कधी संध्याकाळी अंगणातला मोगरा खमखमायचा, डोक्यात वादळे घुमवायचा, नकळत पाठीवरच्या वेणीवर झेपायचा. कानावर अजाणता चढलेल्या गुलाबाशी कानकोष्टी करायचा. राधेच्या विरहा गीतातील ओळी ओठावर उमटायच्या, पैंजणांना वृंदावनातील कृष्ण लीला आठवायच्या. तेव्हा मात्र देवापुढे स्तोत्रे म्हणत श्रेष्ठी अस्वस्थपणे फिरत राहत. सासूबाई कवेत घेऊन घरात नेत कुशीत कवळून थोपटत राहत. फक्त तेव्हाच सर्वांच्या डोळ्यात तिला आसवांना कळ नसे. झाले घडले ते आठवून ब्रह्मांड खायला उठत असे. हळूहळू शांत होई मी, पडदा पडे निद्रेचा. मग जीव हलका होईल त्या दुःखी देव माणसांचा. म्हणूनच बघू नका सारखं माझ्या दुडीकडे. नारायणानं जे घालायचं होतं मंगळसूत्र ते होतं ठोसरांच्या देवापुढे. अशीच एक रात्र आली, न्हालेली चांदण्यात. भारल्यासारखी रोमांचित कायने जाऊन उभी राहिले अंगणात. स्वारी आली तिकडून, वाटलं डोळे फुटावे साऱ्या शरीराला. पण स्वारीच्या तेजाचं अमृत प्यायलेल्या दोन्ही डोळ्यांनी कवळली स्वारी. देवानं भार घातला नाही तरी स्वीकारले सुरत प्रापंचिकाचे. मनानं खूप नेटके पाळलेस पण काही खरे नाही तनुचे. भरवसा नाही वाटत, आपल्याच बागेत वाढलेली मी वेल आहे. ज्यानं तुमचं संवर्धन केलं तोच माझा माळी आहे. ज्यानं पती मागे प्रपंच नेटकाच नव्हे समर्थपणे केला त्या समर्थ स्त्रीची मी सून आहे. इतरांच्या नेटक्या प्रपंचासाठी ज्यांनी आपला प्रपंच धैर्यानं सोडला त्या समर्थांची मी पत्नी, हो पत्नीच आहे. या उद्या भिक्षेला दाराशी असेल धैर्य जर तुम्हाला, घ्या खुशाल परीक्षा पारखून घ्या बावन कशी सोन्यान. घालीन अनमोल भिक्षा, मागेन वैराग्याची दीक्षा. परमेश्वर कृपेनं संपून जाओ ही अजब जीवनाची शिक्षा. कुणाशी बोलतेस? वाऱ्याशी? काय झालं असेल हिला? देवा हिला सांभाळा,
सांभाळा माझ्या गुणाच्या सईला. नाही ग माझी माय, मी अन्य कुणाला भेटले नाही. हेच आले होते, विश्वास ठेवाल नाही. उद्या येतील आपल्या दाराशी जोळी घेऊन भिक्षेची, मग तर खात्री पटेल ना तुमच्या अस्वस्थ मनाची. ज्यानं विश्वाची चिंता केली तुम्ही त्यांची जन्मदात्री, माझी चिंता वाहत असता मला कशाला कुणाची भीती. पहाटेच्या प्रहरी सजवलं घर, तनूवर साज चढवला, सुगंधात नाहून मी सिद्ध झाले स्वागताला. सगळ्यांच्या नजरा चकितशा, सारे मनात धावा करीत होते देवाचा. आज प्रथमच सुचत नव्हतं श्रेष्ठीना भजन कीर्तन पूजा अर्चा. केली नाही औक्षणाची तयारी, संन्याशाला त्याचं काय अप्रूप असायला. माझ्या डोळ्यांच्या ज्योती क्षणार्धात ओवाळतील अनुपम तेजो राशीला. मित्रोदयाबरोबर स्वारी आली दारात, राहिली उभी रघुवीरांचा जय जयकार करीत. सारे सात्विक भाव जागृत झाले, गेले सामोरी शरणागत निर्भय होऊन. अमृत भरल्या नजरेच्या स्पर्शाने मुक्त झाले सगळ्यातून. लक्ष्मी नारायणा, लक्ष्मी नारायणा, दुसरे काहीच उमटे ना कुणाच्या मुखातून. प्रपंच सुरू करणार होते तसाच सुंदरपणे संपवायचा, म्हणून साज केला होता मी गंधवतीचा. उलगडले असेल कोडे कालच्या माझ्या भासाचे, असे सुफलित भाग्यात होते माझ्या अशा आगळ्या स्वप्नाचे. अजूनही जा ठोसरांच्या गावी, त्या वाड्यात साध्वीची, सतीची नव्हे साध्वीची समाधी आहे. खाली कलशात असलेल्या अस्थींवर नारायणाने न घातलेले मंगळसूत्र आहे. कारण कुणाला पटलं नाही तरी नारायण ठोसरचीच मी बायको आहे, नारायण ठोसरचीच मी बायको आहे. मी आलेच डायरेक्ट. रोहितचा चेहरा बघा काय झालेला आहे तो. ओके, सो ही होती माझी आई रजनी वेलणकर. नमस्कार. आणि माझ्या आजीचं काव्य होतं हे. मी म्हंटल तसं की तिला स्वप्नामध्ये ही आली आणि ते आजीने उठून एकटाकी हे काव्य लिहिलं. अर्थात त्याला इतिहासातला संदर्भ काही नाही, पण आई हे खूप छान वाचते काव्य. त्यामुळे आई, मी म्हंटल तसं की आजी, आजोबा, आई, बाबा, माझ्या बहिणी, माझा नवरा, या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांची साथ ही मधुरवला असल्याशिवाय मधुरव झाला नसता. त्यामुळे या सगळ्यांचा सहभाग महत्वाचा होता. या निमित्ताने आजीचं काव्य वाचता आलं मधुरव मध्ये आणि तिचे आशीर्वाद, कारण ती लेखिका होती, कवयित्री होती, त्यामुळे ते मिळणं महत्वाचं होतं. म्हणून मधुरव सीझन 2च्या 19व्या भागाची जी आपली सांगत आहे ती या काव्याने करायचं असं आम्ही ठरवलं. आणि या निमित्ताने तुम्हाला एक सांगते की ही जी 13 अनुल्लेखित बायकांवरची काव्य जी आहेत त्यातल्या 8 स्त्रियांच्या काव्यांची आम्ही एक सीडी बनवलेली आहे. आणि माझी आई, माझ्या दोघी बहिणी मीरा आणि गौरी आणि मी, आम्ही चौघींनी काव्य वाचले. त्याचबरोबर सुकन्या कुलकर्णी, इला भाटे, अमृता सुभाष आणि सुकन्या कुलकर्णी यांनी सुद्धा, आणि वंदना गुप्ते, या चौघींनी सुद्धा ह्याच्यामध्ये काव्य वाचलेलं आहे. ह्याची सीडी अवेलेबल आहे. तुम्हाला हवी असली तर मला नक्की त्याची नोंद मला पाठवा. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आज आपण म्हटलं नवरात्र आहे आणि जसं आपण ती ही कविता वाचली तसंच एका बाईची मनातली जी काही ओढाताण आहे किंवा जी घालमेल आहे आणि किंवा नंतर काही वेळानंतर येणारी स्पष्टता आहे, या सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे या काव्याची आज आपण निवड केली. आणि आई अप्रतिम वाचते. हे दर वेळेला, आम्ही इतक्या वेळेला ऐकलंय पण दर वेळेला डोळ्यात पाणी येतं. तर आई, खरं तर आई म्हणजे मी असं म्हणेन की मी बाबांसारखं काम करते असं सगळेजण म्हणतात, पण मी ऍक्च्युली जे टेक्निकल शिक्षण आहे ते आईकडनं घेतलेलं आहे, आईच्या शिबिरात जाऊन.
आणि माझ्या शाळेत पण आई शिक्षिका होती, त्यामुळे मी काय बोलते, कुठल्या शब्दावर जोर चुकीचा देते, हे सगळ्या मला आपला एपिसोड संपला की माझा एक फोन असतो, काय काय चुकलं. तर आज आईला मी एक प्रश्न विचारते फक्त, की तू मधुराव मध्ये आलीस, म्हणजे तू अर्थात श्रीकृष्ण सुतावणे यांची सुद्धा कथा वाचली होतीस, पण असं लाईव्ह सेशनला तू पहिल्यांदा आलीस. आणि कसं वाटतंय तुला? म्हणजे मधुरावच्याही सीझन मध्ये मी पहिल्यांदाच आले लाईव्हला, आणि अशी मी लाईव्हला आता पहिल्यांदाच आले. त्यामुळे माझा हा अनुभव जरा खूप छानच होता. आणि मुलीचं कौतुक करायला मला यायला मिळालं याचा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे तिचा. कारण तिने हे 6 महिने सगळ्यांचं लेखन वाचन करणं, त्यातून ठरवणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, मधुरावमध्ये त्यांना बोलावणं, या सगळ्या ज्या गोष्टी केल्या तिने एकटीने केल्या. याच्यात मी कोणत्याही प्रकारची आम्ही तिला मदत केलेली नाही. ही कल्पना सुद्धा पूर्णपणे तिची आहे. आणि आमचा फक्त सपोर्ट एवढाच असतो की तिच्या मुलाला कधीतरी बघायची वेळ आली तर बघावायचं. याच्या व्यतिरिक्त या कामांमध्ये मी तिला फारशी मदत केलेली नाही. आणि मधुरावचं पुस्तक आल्यानंतर तिने हा कार्यक्रम आखला, त्याची आखणी केली, ते तिच्या मनात आलं. तिची ही क्रिएटिव्हिटी तिला नक्कीच तिच्या आजीकडून आलेली आहे. कारण आईंना, म्हणजे माझ्या सासूबाईंना अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सदैव सुचायच्या, कारण ते सुचणं महत्वाचं असतं आणि अर्थात सुचल्यानंतर त्या आचरणात आणणं हेही तेवढंच महत्वाचं असतं, आणि ते तिने साधलं आहे. म्हणून मधुरावमध्ये आलेल्या सगळ्या नवोदित लेखकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, त्यांचं खूप अभिनंदन. रोहित आणि तुमची सगळीच मधुरावची टीम यांचंही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खूप सारे शुभाशीर्वाद मी तुम्हाला देते. आणि आता तिने थोडी गॅप घेणारच आहे ती निश्चितपणे, आणि नवीन काहीतरी घेऊन पुन्हा ती येईलच तुमच्या बरोबर, आणि तुमच्या बरोबर मलाही तो आनंद देईल अशी मी भावना व्यक्त करते. तिला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कौतुक करते तिचं. खरंच कौतुकाची माझी लेक आहे. आणि तुमचं सगळ्यांना बराच वेळ मी ऐकवलं. नाही, आपण आता त्याच्याविषयी नक्कीच सगळ्यांकडनं जाणून घेऊया. मला खात्री आहे की माझ्याच डोळ्यात पाणी नाही, आज सगळ्यांच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलंच असेल. त्यामुळे आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकूया. आणि रोहित, मी तुला बघत होते आई वाचत असताना, तो आधी तुला काय वाटलं तेही सांग. ह्याच्यावरच्या प्रतिक्रिया आपण आता ऐकूया. हो, अगं झालं असं की जेव्हा आपण युट्यूब वरती कथा जेव्हा टाकली होती तेव्हा तर मी ऐकलंच होतं रजनी काकूंना, त्यांचं सादरीकरण ऐकलं होतं. पण आज ही कविता जेव्हा मी आता पहिल्यांदा ऐकली तेव्हा ना, ती अभिवाचनाची काय ताकद असते. म्हणजे प्रदीप काकांनी पण जे वाचलं त्याच्यातही ती पॉवर होती. आणि या कवितेत बापरे, म्हणजे ह्याला ना शब्द नाही येत माहितीये, हे खूप खूप कमाल होतं. म्हणजे ती ओळ मला प्रॉबेबली शब्दशः लक्षात नाहीये, पण नारायणांनी माझ्या नावाचं मंगळसूत्र जे आहे ते ठोसरांच्या देवापुढे आहे, ही जी ती ओळ होती कवितेत येणारी, ती ओळ सुचणं म्हणजे ह्या माझ्या प्रतिक्रियेचे 2 भाग आहेत. पहिला भाग झाला म्हणजे रजनी काकूंनी काय अप्रतिम वाचन केलं, आणि म्हणजे शिकता सुद्धा आलं मला असं झालं. खरंय. आणि तुझ्या आजीबद्दल सांगायला झालं तर मला ह्याचं आश्चर्य वाटतं की ही कविता 1 टाके लिहिली गेली आहे. ह्याचं खूप जास्त आश्चर्य आहे. म्हणजे इतके असं झालंय की हा अनुभव आहे, आणि तो म्हणून म्हटलं की मध्यातनं कोणी जाऊ नका, कारण हा एकत्र अनुभव घेण्याचं हे काव्य आहे. आता ऐकलंय का लोकांनी आणि त्यांना काय वाटलंय हे पण आपण ऐकूया जरा प्रतिक्रिया. रोहित? नक्कीच. ज्योती जोशी आहेत, त्या म्हणतात मधुराने वारसा छान चालू ठेवलाय आणि अप्रतिम वाचन झालंय. गीता गुप्ते त्या म्हणतात की किती संवेदनशीलतेने लिहिलंय आजींनी.
समीर काळे म्हणतात की किती छान आणि आजचा काय मस्त एपिसोड आहे हा. लता बल्लाळ आहेत, खूपच प्रत्ययकारी अभिवाचन. ज्योतीने तेजाची आरती ही त्यातली एक मधली एक ओळ होती, त्याचा त्यांनी उल्लेख केला इथे. शुभदा अघोर आहेत, त्या म्हणतात कविता आम्हाला भावुक करून गेली, अप्रतिम वाचन होतं आणि आजचा मधुरवचा भाग हा अविस्मरणीय भाग आहे. इथे मीराताई ऐकते आपल्यासोबत आता, ती सुद्धा म्हणाली की वन ऑफ द बेस्ट पीसेस ऑफ वर्क आय हॅव एव्हर हर्ड. खूप खूप प्रतिक्रिया आहेत, खूप जणांना आवडते. सावनी गोगटे आहे, ती सुद्धा म्हणते असा विचार कधी कोणाच्या मनात आलाच नसेल, खूपच सुरेख, कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते आहे. आता मला यावर नव्याने विचार करावासा वाटतोय, किती संवेदनशीलता भरून राहिली आहे याच्यात. अभिवाचन तर अत्यंत सुंदर होतं आणि प्रतिक्रिया येतच चालल्या, त्या थांबत नाहीयेत. नाही, नक्कीच आपण या सगळ्या प्रतिक्रिया मी नक्की वाचून त्याला मी रिप्लाय करणारच आहे. आणि पुन्हा एकदा मी एक दोन गोष्टी सांगेन की मधुरव सीझन 1 आणि 2 आपण केले आणि माझा नवरा, माझे आई बाबा, माझ्या बहिणी यांच्या शिवाय मी हा कार्यक्रम करू शकले नसते. कारण प्रत्येक माझ्या विचारामध्ये, कृतीमध्ये आणि ते घडल्यानंतर त्याच्यामध्ये समज काही राहिलं तर त्या गोष्टी दाखवण्यामध्ये सतत ते सगळेच माझ्या पाठीशी असतात. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा कार्यक्रम मी एक वेळ म्हणजे मी असं म्हणेन की ज्या माणसाच्या शिवाय मी करूच शकत नाही असा सुद्धा एक माणूस आहे, जो सुद्धा आज या निमित्ताने मी तुमच्या समोर त्याला घेऊन येणार आहे. मागच्या भागामध्ये, मागच्या सीझन मध्ये मी ते करू शकले नाही, पण या सीझन मध्ये मात्र मी ते करणार आहे. ते म्हणजे माझा मुलगा युवन साटम. उभा राहा, सगळ्यांना दिसशील तू. सो हा माझा मुलगा आहे युवन साटम आणि हा जर शांत बसला नसता तर मी कार्यक्रम करू शकले नसते. आणि सुरुवातीला त्याला असं वाटायचं काय तुझं सारखं मधुरव मधुरव चालू असतं, पण नंतर तो मला असं म्हणायला लागला की मधुरव, या वेळेलाही म्हणाला, सीझन 1 लाही म्हणाला होता की तू का बंद करतेस मधुरव, आणि तू माझ्यावर सुद्धा एक पुस्तक लिही, असंही त्याने मला सांगितलं. तर त्याच्यामुळे खरंच ह्याच्याशिवाय मी कार्यक्रम करू शकले नसते. युवन, सगळ्यांना हाय कर. हाय. आणि तुला खरंच थँक्यू. जाता. सो खरंच या सगळ्यांशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता. आणि खरं तर धन्यवाद म्हणण्यासारखी खूप मंडळी आहेत. विजय कुवळेकरांनी यावेळेला कथांची निवड केली. अमेरिकेत असून सुद्धा त्यांनी 50 पैकी जवळजवळ 10 कथा या निवडल्या आणि त्याचं सादरीकरण आपण केलं, तर त्यांचेही मनापासून आभार. अशोक पत्की यांनी आशीर्वाद म्हणून आपल्याला सांगीतिक भेट दिली आणि मधुरवसाठी एक खास म्युझिक करून दिलं. त्यामुळे त्यांचा हा असा आशीर्वाद मिळणं हे सुद्धा खूप मोलाचं आहे. त्याचबरोबर जे सगळे कलाकार ज्यांनी वेळात वेळ काढून आपलं शूटिंग करून त्या कथा शूट केल्या आणि युट्यूबवरचे चॅनलवर आपल्या ज्या कथा तुम्ही पाहिल्यात एपिसोडमध्ये, तर त्या सगळ्या कलाकारांचं सुद्धा खरंच कौतुक आणि खूप आभार. कारण त्यांनी वेळही काढला आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी पोस्ट सुद्धा केल्या सोशल मीडियावर. त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. त्यांच्या या कथा सगळ्या शूट करून आल्यानंतर त्याचं संकलन करणं महत्वाचं आहे. त्याचा एक एपिसोड तयार करणं जे अतिशय खरं तर कठीण, वेळखाऊ आणि खूप आयत्या वेळेला गोंधळ असणारं असं काम, पण ते जुई बाग हिने केलं आणि तिने खूप छान संकलन केलं. सगळे एपिसोड्स खूप छान तयार केले. तिचंही मनापासून कौतुक करायचंय. माझी सोशल मीडिया टीम प्रेरणा सूर्यवंशी आणि रोहित जाधव, कारण त्या दोघांची ही कल्पना होती की ताई तू काहीतरी सोशल मीडियावर सुरू कर, आणि मग ते तुमच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी त्यांनी अक्षरशः एव्हरी डे आपण म्हणूया की आज काय टाकायचंय, आज काय करायचंय, अशी मेहनत त्यांनीही घेतली. हा जो कार्यक्रम सगळा तुम्ही पाहता लाईव्ह शो, तो मी बोलताना मी दिसतेय, रोहित बोलताना रोहित दिसतोय, ही सगळी जी तारांबळ असते ती सांभाळतो तो आमचा मनीष नेने. तो पहिल्याही सीझनला होता, याही सीझनला आहे. तो मनीष सुद्धा मधुरवचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे मनीषचे सुद्धा आभार. आणि त्याचबरोबर मी असं म्हणेन की जे सगळे लेखक ज्यांचं मी वाचलं, त्यांनी सुद्धा आता ते फक्त एक नुसते लेखक नाही राहिले, तर मधुरव कुटुंबाचा भाग झालेले आहेत. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ते सुद्धा पोस्ट करत
असतात आणि ते सुद्धा मेहनत घेत असतात, नवीन काही लिहिलं तर मला पाठवत असतात. त्यामुळे मला असं वाटतं हे जे अख्खं कुटुंब आहे या कुटुंबाचंच कौतुक आणि सगळ्यांचे आभार मनापासून. आणि आता उद्याचा जो एपिसोड आहे तो खरा आपला शेवटचा एपिसोड आहे मधुरव सीझन 2चा, भाग 20. आणि उद्याची जी कथा आहे ती संपदा कार्लेकर पुणे इथून काउंटडाऊन नावाची कथा आहे आणि ती कथा वाचली आहे मी आणि रोहितने. खरं तर मी आधी सांगणार नव्हते, सरप्राईज देणार होते, पण म्हटलं आज खूप झाली आहेत ऑलरेडी सरप्राईजेस. तर उद्याची जी कथा आहे ती मलाही मोह आवरता आला नाही. 10 कथांमध्ये एक तरी कथा मला वाचायची होती. सो मी आणि रोहित आम्ही वाचलेली आहे उद्याची कथा. संध्याकाळी 6 वाजता मधुरा वेलणकर साटम या युट्यूब चॅनलवर नक्की बघा. आणि आता पुस्तकाविषयी आपल्या पुस्तकाचं नाव आता मी जाहीर करते आहे. पुस्तकाचं नाव आहे आतिषबाजी, कल्पनेची, शब्दांची, सृजनशीलतेची. तुम्ही सगळ्यांनी इतक्या काय म्हणूया आपण विविध पद्धतीचं लिखाण केलेलं आहे, तर मला असं वाटतं की दिवाळीच्या निमित्ताने हा अंक येतोय तर ही खरंच आतिषबाजी आहे आपल्या सगळ्या लिखाणाची आणि आपल्या कल्पनांची, तुमच्या शब्दांची आणि त्यामुळे झालेल्या या सृजनशीलतेची. त्यामुळे आपण असंच नाव ठेवलेलं आहे. आणि आज आपलं पुस्तक प्रिंटिंगला गेलेलं आहे. या पुस्तकामध्ये तुमच्या सगळ्यांचं लिखाण तर आहेच, पण दिलीप प्रभावळकर, मुग्धा गोडबोले आणि मंगला गोडबोले यांचे सुद्धा लेख तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. आणि मधुरवचं कौतुक म्हणून अनेकांनी कविता केल्या, पत्र लिहिली, त्यांचे अभिप्राय सुद्धा आपण या पुस्तकामध्ये छापलेले आहेत. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला वाचायला मिळतील. कारण मधुरव हा नुसता एक कार्यक्रम न राहता प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक स्थान निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याने काहीतरी फरक झालेला आहे. त्यामुळे ते अभिप्राय सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामुळे ते अभिप्राय सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये वाचायला मिळतील. आणि 1 तारखेला नाही 30 तारखेला आपण त्याचं औपचारिक प्रकाशन करणार आहोत. परंतु 2 तारखेपासून हा अंक किंवा हे पुस्तकच म्हणूया आपण, हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध होणार आहे www.teampool.com ह्याच्यावर. आणि अर्थात ह्याची अजून डिटेल माहिती ही तुम्हाला नक्कीच मी माझ्या फेसबुक किंवा इन्स्टा या पोस्ट मधनं तुम्हाला मिळत राहीलच. त्यामुळे ते फॉलो करत राहा, युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. आणि अजून एक की आता आज आपला शनिवार रविवार हे शेवटचा मधुरवचे भाग आपले झाले आणि पुढचा जो एक शनिवार रविवार आहे त्या दिवशी आपण एक गंमत करणार आहोत. रोहित, मी तुला सांगते की तू सांग सगळ्यांना आपण शनिवार रविवारी काय गंमत करणार आहोत ते. नक्कीच. तर जसं आता मधुराताई म्हणाली की 30 तारखेला एक औपचारिक रित्या आपण जे पुस्तक आहे आपलं आतिषबाजी ते तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. पण त्याच्या मधला जो एक वीकेंड आहे शनिवार रविवारचा, तो तुमचा रिकामा नाही जाणार याची आम्ही खात्री ठेवलेली आहे. तर पुढच्या शनिवारी सीझन 1 जो होता आपल्या मधुरवचा, त्या सीझन मध्ये जे आपले सगळे कुटुंबीय सहभागी झाले होते त्या सगळ्यांसोबत मी आणि मधुराताई लाईव्ह गप्पा मारणार आहोत. आणि ह्या गप्पांचा तुम्हाला सगळ्यांना सुद्धा आस्वाद घेता येणार आहे. आणि रविवारी सीझन 2 मध्ये जे आपले कुटुंबाचे सदस्य झाले त्या सगळ्यांसोबत आम्ही गप्पा मारणार आहोत. तर ज्यांना सगळ्यांना या गप्पांचा भाग व्हायचं असेल त्या सगळ्यांनी मधुराताईकडे तुमची नाव नोंदणी करा की जेणेकरून ठरवता येईल की किती जण असणार, कसे असणार आणि गप्पा आपल्याला मारता येतील. तर त्यामुळे पुढचा शनिवार आणि रविवार सुद्धा आमचं हे जे लाईव्ह सेशन असतं ते चुकवू नका. कारण त्याच्यामध्ये खूप गप्पा असणार आहेत, खूप मजा येणार आहे, खूप आठवणींबद्दल आम्ही बोलणार आहोत, साहित्याबद्दल आम्ही बोलणार आहोत, खूप गप्पा असणार. मी फारसं काही सांगत नाही आता तुम्हाला, पण चुकवू नका. पुढचं शनिवार रविवार, शनिवारी सीझन 1 मधले कुटुंबीय आहेत आणि रविवारी सीझन 2 मधले कुटुंबीय आहेत. वा, थँक्यू रोहित, थँक्यू सो मच. त्यामुळे पुढच्या शनिवार आणि रविवार सुद्धा आपण भेटणार आहोत संध्याकाळी 6 वाजता. आणि दोन्ही दिवस आपल्या मधुरा अभिजित वेलणकर साटम या फेसबुक अकाउंटवर. आणि काही जण आमच्या बरोबर झूम मीटिंग मध्ये असतील आणि काही तुम्ही प्रत्यक्ष आमच्याशी असा लाईव्ह संवाद साधू शकाल. त्यामुळे पुढच्या शनिवार रविवार मज्जा करूया, धमाल करूया, गप्पा मारूया. आणि
त्याच्यानंतरच्या शनिवार रविवार आपलं पुस्तक येणार आहे. पुस्तक मला असं वाटतं की याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या विचारांनी किंवा भावनांनी आणि वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं आहे की मी नेहमी म्हणते की एक पुस्तक आपल्या बुकशेल्फ मध्ये असतं की ते कधीही अचानक एक दिवस काढून त्यातली एक कविता जरी वाचली तरी तुम्हाला ती बरंच काही देऊन जाते. असं हे पुस्तक होणार आहे. आणि पुस्तक ही गिफ्ट दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही द्यावी असंही मी तुम्हाला सजेस्ट करेन, कारण मला असं वाटतं की हे न संपणार असं संचित आहे आणि हे संपणार नाही गिफ्ट असं आहे. ते कायम तुमच्या बरोबर राहील आणि मराठी भाषा, मराठी साहित्य आणि आपल्या साध्या सरळ सोप्या माणसांच्या मनातले विचार हे आपल्याला बळ देणारे असतात, आपल्याला दिशा दाखवणारे असतात. त्यामुळे हे पुस्तक नक्की विकत घ्या, गिफ्ट म्हणून द्या आणि ह्याची सगळी माहिती नक्की अपडेट होईल, ती बघत राहा. काही प्रश्न असेल तर मधुरावच्या कुटुंबाकडे माझा नंबर आहे, इथे अकाउंटवर सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि उद्या मात्र एपिसोड बघायला विसरू नका. खऱ्या अर्थाने उद्या आपला शेवटचा एपिसोड आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी युट्यूब चॅनलवर मधुरा वेलणकर साटम संध्याकाळी 6 वाजता कथा आहे संपदा कार्लेकर आणि सादरीकरण रोहित फाळके आणि मधुरा वेलणकर. सो आता लाईव्ह सेशन मधुरावचा ऑफिशियल भाग इथेच आपण संपूया आणि पुढच्या शनिवारी अशाच गप्पा मारायला भेटूया. आणि उद्याचा भाग तुम्हाला कसा वाटतोय हे कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा. आणि तोपर्यंत असं आता मी म्हणणार नाही कारण मधुराव भाग आपला संपतो आहे, पण तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद. मनीष, आपण सगळे दिसू का? जाता जाता सगळे दिसतोय का मनीष आपण? येस. सगळ्यांकडनं आमच्याकडनं तुम्हाला नवरात्रीच्या आणि पुढच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. धन्यवाद.